आज आपल्या बागेत इतकी सुंदर फुलं आलेत ना, तुम्हाला मी बोलले होते जर माझा हा प्लॅन सक्सेस झाला तर तुमच्यासोबत शेअर करणार. त्यामुळे आजचा व्लॉग आपला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आत्ताच लाईक करा. पुरणाच्या पोळीसारखे टंब फुगलेले आलू के पराठे आज बनवणार आहे. त्याच्यासाठी ना कुकरमध्ये बटाटे उकडून घेतले होते. ज्यावेळेस आपण पराठ्यासाठी बटाटे उकडतो ना, एक शिट्टी कमीच करायची, म्हणजे जास्त बटाटे उकडायचे नाही. बटाट्याच्या आतपर्यंत जर जास्त उकडताना पाणी गेलं ना तर पराठे फुटतात. आता बटाट्याच्या उकडलेल्या साली वगैरे काढून घेतल्या आणि पुरणाच्या चाळणीनं ना ते बटाटे पूर्ण मॅश करून घेतलेत. अशा पद्धतीनं पुरणाच्या चाळणीनं बटाटे मॅश करून घेतले ना, एक सुद्धा पराठा फुटत नाही. कढईमध्ये तेल गरम केलं, त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण टाकलं, चिमूटभर हिंग टाकला, हळद टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं आणि जो काय मॅश करून घेतलेला आपले बटाटे होते ना ते सगळे याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता हे सगळं एकत्रित व्यवस्थित मिक्स करायचे. तुमच्या घरात जर जास्त तिखट आवडत असेल तर इथं तुम्ही हिरवी मिरची बारीक केलेली घालू शकता किंवा मग लाल चटणीची पूडसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. 2 ते 3 मिनटं सतत हलवत ना हे बटाटे एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. म्हणजे जरी याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी वगैरे असेल ना तर ते वाफ होऊन निघून जातं. ह्या छोट्या छोट्या टिप लक्षात ठेवल्या ना की आपले जे आलूचे पराठे आहेत ना ते बिलकुल फुटत नाहीत. बघा आता 2 मिनटं आता सगळं मिक्स झाल्यानंतर असंच गॅसवरती बारीक गॅसवरती चालू ठेवणार आहे. तोपर्यंत कणिक मळून घेणार आहे. तर 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं. कसुरी मेथी जी आहे ती 1 चमचा घेतली होती. चवीपुरतं मीठ घेतलं होतं. लाल मिरचीची पूड घेतली होती. चिमूटभर हळद घेतली होती आणि जे लोणच्यामध्ये तेल असतं ना ते पीठ मळताना 2 चमचे तेल लोणच्यातलं इथं कणकेमध्ये टाकून घेतले. आता हे सगळं साहित्य एकत्रित व्यवस्थित मिक्स करून ना कणकेचा मस्त असा घट्ट गोळा मळून घेणार आहे. असं थोडंसं पराठे बनवत असताना कोणत्याही प्रकारचे ज्यावेळेस आपण कणिक मळतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसं ह्या मी गोष्टी ॲड केल्यात ना त्या टाकायच्या, म्हणजे पराठे एकदम टेस्टी लागतात आणि एक घाससुद्धा पराठा डब्याला दिलेल्या मुलांचा माघारी येत नाही. आज थोडं स्वयंपाकला उशीर झाला होता त्यामुळे आव्हांची गडबड चालली होती. तुला किती वेळ लागेल किती वेळ लागेल म्हणून सारखे पाठीमागं हेलपाटे घालत होते. आता पटकन हा कणकेचा गोळा मळून घेतला. तोपर्यंत इकडं जे आपलं आतलं आलूच्या पराठ्याचं सारण होतं ना ते सुद्धा थंड करायला ठेवलं होतं. दुसरी किंवा तिसरी टिप अशी राहील की सारण पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मगच पराठ्याच्या पारीमध्ये भरून घ्यायचं. जसं पुरणाच्या पोळीला आपण पारी बनवतो ना त्या पद्धतीनं पारी बनवायची. त्याच्यामध्ये बसेल इतकं बटाट्याचं सारण घालायचं. हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे हे बटाट्याचं सारण चिटकत नाही आणि मस्त आपल्याला पराठे व्यवस्थित लाटता येतात. आता बघा पारीमध्ये बसेल इतकं हे बटाट्याचं सारण भरले पीठ लावत लावत हाताला आणि असा गोळा मळून घेतला आणि भरपूर असं पीठ लावलंय बघा ह्या गोळ्याला. आता इथं ना पळपोट बेलनं घेऊन व्यवस्थित असे हलक्या हाताने आपल्याला ना हे पराठे मस्त असे लाटून घ्यायचेत. आणि आत्ताचं जे शूट आहे ना ते आहो घेत होते म्हणून मी चेक करत होती की व्यवस्थित घेतात का, म्हणून त्यांना अशी सवय नाही आहे शूट घ्यायची. पण आज अनायासे घरी होते म्हणून म्हटलं चला मला शूट घ्यायला मदत करा, नाही तर मी ट्रायपॉटलाच लावून हे शूट घेतलं असतं. आणि बघा कसला मस्त पुरणाची पोळी जशी टंब फुगते का नाही तसे मऊ लुसलुशीत एकदम आपले आलूचे पराठे झाले होते. सगळे पराठे बनवून घेतले. आज मोठ्या लेकीची थोडी तब्येत खराब होती म्हणून ती घरीच होती. एका ताईंची खूप वेळा मला कमेंट आली की तुझं कप कलेक्शन दाखव. कालच्या आपल्या व्हिडिओला सुद्धा त्यांची कमेंट आली तर म्हटलं चला दाखव. तर जास्त काही नाहीत माझ्याकडे कप, हे एक आहेत साध्या पद्धतीचे आणि जे काही समोर दाखवले ना 4-5 प्रकारचे आहेत त्यातले काहीतले 4-2 असे शिल्लक राहिलेत. तर त्यांच्या इच्छेखातर ते कप दाखवून घेतले. आणि बघा अचानक बाहेर आले 10:30-11 वाजता. बघते तर काय, ज्यांनी मी पुण्याला गेलेला माझ्या आत्यांच्या घराच्या वास्तुशांतीला व्हिडिओ बघितला असेल ना त्यांना माहिती आहे. पुण्यावरून येताना ना हे ऑफिस टाईमचे मी वेगवेगळे प्रकारचे 3 पॉकेट आणले होते. त्याच्यात 3 व्हरायटीचे वेगवेगळे ऑफिस टाईम होते आणि आज त्याला फुलं लागलेत. ज्यावेळेस त्याच्यापासून मी दुसऱ्या कुंडीत रोपं लावून घेत होते ना त्यावेळेस मी व्हिडिओ शेअर केला होता की ज्यावेळेस हा प्लॅन माझा सक्सेस होईल ना, एकाच कुंडीमध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं येतील ना त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेन असं म्हणाले होते. आणि केसरी रंगाचं ज्यावेळेस मी तिथून चिनी गुलाब घेतलं होतं ना तेव्हा त्याला एकच प्रकारचं फुलं आलं होतं. पण आता जर तुम्ही बघितलं ना तर इथं 2 वेगवेगळ्या प्रकारची फुलं आलेली आहेत आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा तुमच्या लक्षात आला असेल. कारण एखादी गोष्ट आपण मनापासून केली आणि ज्यावेळेस सक्सेस होते ना त्यावेळेस खूप भारी वाटतं. कारण चिनी गुलाबवरती सुद्धा पांढरा मावा वगैरे अशा प्रकारचे बरेच आजार येतात आणि टिकत नाही आणि ते टिकलं होतं बघून मला भारी वाटत होतं. म्हटलं चला बाहेर आलेच आहे तर सगळीच आता गुलाबाची फुलं सुद्धा दाखवून घेऊया. मी माझ्या पद्धतीनं शूट करून घेतलं होतं, मात्र मोठ्या लेकीचं मात्र तिच्या पद्धतीनं इथं त्या फुलांचं शूट घ्यायचं चालू होतं. कारण ह्या मेमरीज असतात आपल्या आणि चांगल्या मेमरी साठवायला ना आपल्याला थोडासा वेळ काढावा लागतो.
मस्त त्या फुलांचं शूट वगैरे घेतलं. नंतर 2 तास तुमच्या कमेंटला रिप्लाय वगैरे दिला. कालचा दुपारचा लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ त्याला. आणि नंतर 4-4:30च्या दरम्यान इतका छान वारा सुटला होता, आभाळ आलं होतं आणि बारीक केसासारखा एकदम असा बारीक पाऊस यायला लागला होता. आणि म्हटलं चला उद्या वाट बघितली ना तरी आपल्या झाडाची गवार आहे ना ती निबर होऊन जाईल, म्हणून पटकन अशी ही गवार आहे ना सगळी तोडून घेतली. आपल्या स्वतःच्या हाताने लावलेल्या बिया, त्याच्यापासून आलेली ही झाडं आणि त्याची गवार तोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि आभाळ इतकं सुंदर दिसत होतं ना. आणि बघा बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की चिंगीची पिल्लं लाडू दाखवत जा. तर चिंगीची पिल्लं आहेत ना पाठीमागच्या रूममध्ये ठेवले. 4-4 पिल्लं असल्यामुळं ना घरात सारखी गडबडीत माझ्या पायात यायला लागली. त्यामुळे आपली जी पाठीमागची स्टोर रूम आहे ना तिथंच त्यांना ठेवलंय, तिथंच त्यांची खाण्यापिण्याची सोय केली. इतकी गोड आहेत ना. आणि एक पिल्लू सुद्धा म्हणजे दिलंय आहोंनी त्यांच्या मित्राच्या घरी, म्हणजे त्याला त्याचं स्वतःचं हक्काचं घर मिळालेलं आहे त्या पिल्लाला. ह्या तिघांना सुद्धा लवकरच देणार आहेत आहो, पण आणखीन ह्या तिघांना ना व्यवस्थित दूध पिता येत नाहीत म्हणून दिले नाहीत आणखीन. आणि बघा इथं माझी गवार तोडायची चालू होती तोपर्यंत मला पल्लवीचा फोन आला होता, तिच्याशी गप्पा मारत होते. मग काय तर लय झाड आहे ती ना ग. तरी तर माझ्या आणि पल्लवीच्या अशा गप्पा भरपूर मारायच्या चालू होत्या. ती मला म्हणत होती की इकडच्या पण गवारीच्या शेंगा तोडायच्यात शेतातल्या, या भरपूर निघतील म्हणून. आमचा रोहिणी, पल्लवी, मी आमचा असा कंटिन्यू सारखा फोन चालूच असतो. एकमेकींशी बऱ्याच गोष्टींची देवाणघेवाण गप्पा टप्पा चालू असतात बघा. त्यानंतर गवार तोडून घेतली आणि हे एक झाड आहे ना माझ्या मोठ्या भाऊजींनी मला दिलं होतं आणि त्याचं रिपोर्टिंग करायला आलं होतं, कारण तिनं डायरेक्ट जसं ड्रममध्ये लावलं होतं ना तसंच तिनं मला दिलं होतं. खूप दिवस चाललं होतं की याची कुंडी बदलायची म्हणून, आणि ते काय होत नव्हतं. तर या कुंडीतलं गुलाबाचं झाड आहे ना उन्हाळ्यामुळं भरपूर जळून गेलं होतं. म्हणून मग त्या कुंडीतली माती सुद्धा चांगली होती. त्या मातीमध्ये मी शेणखत, कोकोपीट अशा बऱ्याच गोष्टी मिक्स करून ती सुद्धा माती तयार केली होती. आणि मग इथं ना एक म्हणजे बादली भरून खत आणून टाकलेलं आहे, शेणखत. त्याच शेणखतामध्ये ती कुंडीतली माती सगळी काढली, परत एकदा मिक्स केली आणि तीच माती कुंडीत भरणार आहे. पण इथं बघताय ना तुम्ही, तिनं ड्रममध्ये हे झाड लावताना बारीक कशी वाळू असती ना ती भरली होती. आणि ती बघून आम्ही हसत होतो की किती तिनं व्यवस्थित त्याच्यामध्ये झाड लावलंय म्हणून. तिनं म्हणजे माझ्या मोठ्या भाऊजाईने हाताने तिच्या लावलेली झाड आहेत ना ती सुद्धा खूप छान येतात. तिनं घरापुढं खूप छान केलंय. जर तुम्ही माझ्या माहेरी गेलेले व्हिडिओ काही दिवसापूर्वीचे बघितले असतील ना तर त्याच्यात तुम्ही बघितलं असेल की खूप झाडं, म्हणजे दोघींना पण खूप नाद आहे. आणि बघा ते झाड त्या कुंडीतून बाजूला काढलं तर खूप मुळ्या त्याला आल्या होत्या. खालच्या मुळ्या सगळ्या कट केल्या. त्यानंतर ज्या काही सुकलेल्या बारीक बारीक काड्यासारख्या फांद्या वगैरे होत्या त्या काढल्या. आणि त्याच झाडाला ना एक्स्ट्राचे खूप गड्डे आले होते. तर म्हटलं चला एकाऐवजी याच्या 2 कुंड्या करूया, म्हणजे आपल्या पोर्चमध्ये एंट्रन्सला वगैरे ठेवण्यासाठी खूप छान दिसेल. फक्त हिरवगार दिसतं हे झाडाला, काही फुलं वगैरे येत नाहीत. आणि बघा या कुंडीमध्ये ना शेणखत, काळी माती आणि कोकोपीट मिक्स असणारी माती सगळी व्यवस्थित भरली. आणि ते जे झाड होतं ना ते ठेवलं मध्यभागी बरोबर, आणि साईडनं सुद्धा त्याच्या या माती भरून घेतली. भरपूर असं पाणी दिलं. तर अशा पद्धतीनं माझं सारखं झाडातलं काम चालू असतं. मी झाडांची रिपॉटिंग करत असते, जुनी कुंडीतली माती काढत असते, त्यामुळे कुंडीतली रोपं सुद्धा माझी छान येतात. आणि बघा एवढे एक्स्ट्राचे मी गड्डे काढले होते ते सुद्धा एका वेगळ्या कुंडीत मी लावून घेणार आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक आठवणीनं करत जावा, कमेंट करत जावा. कमेंटच्या शेजारी थोडं स्लाईड केलं की हाईपचा ऑप्शन आहे, जेणेकरून मला पॉईंट देता येतात आणि माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते. तर तेवढं माझ्यासाठी करत जावं, म्हणजे मला उद्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याकडून मोटिवेशन मिळतं. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नंतर भेटू. बाय.